नमस्कार, मी आई बाळूश अशोक चव्हाण इयत्ता चौथी. नमस्कार मी लीला. नमस्कार, मी लीलाची ताई. नमस्कार मी लीलाची आई. नमस्कार, मी लीलाची माई. नमस्कार मी लीलाची मामा. एक होती लीला, तिला खायचा होता बर्फाचा गोळा. ताई मी बर्फाचा गोळा खाऊ का ग? नको खाऊ. आई मी बर्फाचा गोळा खाऊ का ग? नको खाऊ. माई मी बर्फाचा गोळा खाऊ का ग? लीला ग लीला, खाऊ नको गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा. नदी ग नदी, लीलाला खायचाय गोळा, पण ताई म्हणते नको खाऊ, आई म्हणते नको खाऊ, माई म्हणते नको खाऊ. ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी. नदीबाई जा, पटकन जा आणि पळत खा. बर्फवाले काय खाऊ नाही, गोळा खा ना. लीलाला असं वाटलं आज शाळा बुडाली. ताई मी शाळा बुडवू का ग? नको बुडवू ग. आई मी शाळा बुडवू का ग? नको बुडवू शाळा. माई मी शाळा बुडवू का ग? लीला ग लीला, नको बुडवू शाळा, शिकून सवरून सुखी होशील सुख म्हणा. नदी ग नदी, लीलाला बुडवायची वाटते शाळा, पण ताई म्हणाली नको बुडवू शाळा, आई म्हणाली नको बुडवू शाळा, माई म्हणाली नको बुडवू शाळा. ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, माईपेक्षा मोठी मी. नदीबाई जा, पटकन जा आणि बिंदास्त बुडवू शाळा. एका दिवशी लीलाचा मामा येत होता. डिंग डिंग. मामा आला. मामा आला मामा. लीला ग लीला, माझ्या लाडका बाळा, खाऊ म्हणून आणले बदामी पेढे. बदामी पेढे ते पण 16. आई आम्ही शाळेतून आलो तेव्हा खाऊ. आई बदामी पेढे कुठे ठेवले? आई आता एक पण पेढ्यांचा डब्बा सगळा रिकामा आहे. असं कसं? काय गं आई? बदामी पेढे कुठे गेले? अगं आई, तूच तर म्हणाली नको खाऊ पेढे, माई म्हणाली नको खाऊ पेढे. मग मी विचारलं नदीबाईला. नदीबाईने सांगितले बदामी पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. पण नदी कशी बोलणार? अगं जशी लीलाशी बोलते तशी. एका दिवशी लीलाचा मामा येत होते. लीला विचार कर. लीला विचार करत होते. ताई आई बाई समजलं ग, याचा नाही जाणार नदीशी मिळायला. लीना लीला घ्या एक पेढा आणि पेढाला पडा. बोलतो मी म्हशीशी बोलते. आता ही घोड्याकडे गेली ग बाई. आता म्हशीला बोलायला लावणार की काय?